भारतीय अर्थव्यवस्था चौथ्या स्थानावरून 6व्या क्रमांकावर घसरली। जपान आणि ब्रिटनने भारतीय अर्थव्यवस्थेला टाकलं मागे। रुपयाचं अवमूल्यन आणि जागतिक परिस्थितीचा भारताला फटका। होर्मुझची नाकेबंदी उठवल्याशिवाय अमेरिकेशी चर्चा होऊ शकत नाही। इराणची भूमिका तर युद्धबंदीवरती चर्चेसाठी अमेरिकेचं शिष्टमंडळ पाकिस्तानात आल्याची माहिती। जपानमध्ये 7.4 रिश्टर स्केलचा भूकंप। आवमोरीमध्ये सुनामीचा इशारा। महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांचं विरोधकांना चॅलेंज। तर सीएम म्हणतील ती जागा आणि वेळ। खासदार सुप्रिया सुळे आणि प्रणिती शिंदे यांनी स्वीकारलं आव्हान। बच्चू कडू यांना शिवसेनेकडून विधान परिषदेची ऑफर। मुंबईत बच्चू कडू आणि एकनाथ शिंदेंची भेट झाल्याची माहिती। पियुष बन्सलनंतर शार्क टँक इंडियामधील आणखी एक शार्क वादात। नमाजाचे फायदे सांगितल्याच्या व्हिडिओवरून नमिता थापर यांच्या विरोधात ट्रोलिंग। नमिता थापर यांनी ट्रोलर्सना सुनावलं। नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर 27 एप्रिलला सुनावणी। प्रकरण उघडकीस आल्यापासून निदा खान फरार। हिंदुत्ववादी संघटनांनी यवतमाळमधील राळे गावात पाळला बंद। राळेगाव तालुक्यातून 34 मुली बेपत्ता झाल्याच्या घटनेचा निषेध। मानवी तस्करीचा भाजप जिल्हाध्यक्षांचा आरोप। नागपुरात धार्मिक चालीरीतीचं पालन करण्यासाठी एनजीओतील तरुणींवर दबाव। एनजीओ चालक रियाज काझीला पोलिसांकडून अटक। एनजीओ चालकाकडून तरुणीचा 2 वर्षापूर्वी विनयभंग। परतवाडा प्रकरणातील आरोपी अयांची चक्रावून टाकणारी लाईफस्टाईल। पिस्तूल, 3 ते 4 आयफोन, थार गाडी आणि पैशांच्या बंडलचा व्हिडिओ समोर। लक्झरी लाईफस्टाईलची चर्चा। बीएमसीच्या निधी वाटपात साटम फॅक्टरची चर्चा। साटम यांच्या मतदारसंघातील नगरसेवकांवर निधीची खैरात। 6 नगरसेवकांना 39 कोटींचा निधी। साटम यांच्या नातेवाईकाला 9 कोटींचा निधी। मोठ्या कंपन्यांना मराठी भाषा सक्ती करणार का? कामगार नेते शशांक राव यांचा सवाल। रिक्षा चालकांसाठी मराठी भाषा सक्तीचा आदेश रद्द करण्याची मागणी। जात वैधता प्रमाणपत्राबाबतचे आरोप। एमआयएम नगरसेविका सहर शेखने फेटाळले। माध्यमांमुळे बदनामी झाल्याचा सहर शेखचा आरोप। तर माध्यमांवरील आरोपांमुळे सहर शेख आणि पत्रकारांमध्ये बाचाबाची। राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसासह गारपिटीची शक्यता। मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज। राज्यात अनेक ठिकाणी अवकाळीचा तडाखा। अवकाळीसह गारपिटीमुळे पिकांचं मोठं नुकसान। सांगली, कोल्हापूर, सोलापूर, संभाजीनगरमधल्या पिकांचं मोठं नुकसान। टिटवाळ्यात एमडीएमए ड्रग्जचं रॅकेट उद्ध्वस्त। आरोपी महिलेकडून 6 कोटीच्या 5,000 गोळ्या जप्त।